नमस्कार मित्रांनो, मी श्रेयस गायकवाड आणि स्टार्स ऑफ द बाप या कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपल्या सोबत जोडला गेलेला आहे माझा मित्र आदेश सातपुते. चला तर जाणून घेऊया तिची सुरुवात कशी झाली. तर आदेश, सर्वप्रथम आम्हाला तुझं इंट्रोडक्शन सांगशील? नमस्कार. माझं नाव आदेश अर्जुन सातपुते. मी राहायला संगमनेरला आहे. मी माझं 10वी शिक्षण हे जोरवे या ठिकाणी घेतलं. त्याच्यानंतर मी 11वी-12वीचं सायन्समधनं शिक्षण हे ज्ञानमाता कॉलेजला घेतलं. त्यानंतर मी घरीच होतो. मग त्याच्यानंतर मी बाप कंपनीमध्ये ॲडमिशन घेतलं. आता मी बाप कंपनीमध्ये 3rd इयरला आहे. बरं, बाप कंपनीमध्ये येण्याचं तुझं उद्दिष्ट काय होतं, की तुला आधीपासूनच IT ची आवड होती? बरं, नाही असं तर काही नाही. बाप कंपनीबद्दल हे मला तर लय नंतर समजलं. मी 11वी-12वी केल्यानंतर तर माझ्या घरच्यांचं असं म्हणणं होतं की मी घरीच राहावं नाही का, म्हणजे घरचा जो बिझनेस आहे तो सांभाळावा. तर मग मला असं कधी हेच नाही केलं की की तू हे कर किंवा तू असं शिक्षण घे हा किंवा हा तसं शिक्षण घे, माझ्या असं कोणी कुटुंबातलं सांगणार पण पण आहे. नव्हतं मला. माझ्या घरच्यांचा शिक्षणाला पण विरोध होता. म्हणजे विशेषतः पप्पांचा, माझ्या वडिलांचा. माझे वडील म्हणायचे की आपलं जे घरचं आहे तेच सांभाळ, शिक्षण काय करू नको, आता बाद झाली, 12वी झाली, भरपूर झालं. आणि कसं माझे पप्पा शिकलेले नव्हते, माझे वडील जास्त काही शिकलेले नव्हते, 10वी शिकलेले होते. तसं माझी मम्मी शिकलेली होती. तर माझ्या मम्मीला असं वाटायचं की माझ्या मुलांनी शिकावं म्हणून नाही का. तर माझ्या मामाला हाताशी धरून, म्हणजे मामाशी बोलून, मामाला सांगून या गोष्टी. तर मग माझे मामा इथं येऊन माझ्या मामांनी ॲडमिशनची चौकशी केली बाप कंपनीमध्ये. तर त्यावेळेस कोरोना चालू होता, 11वी-12वीला कोरोना चालू होता. त्याच्यामुळे 11वी-12वी पूर्ण डिस्टर्ब झालेली होती की 3 महिने कॉलेज, 2 महिने सुट्ट्या, अशीच 11वी-12वी झाली. त्याच्यामुळं 11वी-12वीत म्हणजे अभ्यास केला नाही असंच असं म्हणणं बघा, कारण की त्यावेळेस सगळं डिस्टर्बच होतं, कारण की शिक्षक नाही आहेत, कोण नाही, काय कसं. तर मग असं तुटकी मुटकी 11वी-12वी झाली माझी सायन्समधनं. तर मग 12वीचा रिझल्ट आला. मग सगळ्यांचं कशाला ॲडमिशन घ्यायचं, काय करायचं. माझ्या वडिलांचा पूर्ण विरोध होता, म्हणजे की बस झालं म्हणून, की आता तू घरचं सांभाळ म्हणून, की मी पण थकलो म्हणे आता, की तू बाकीचं तू सांभाळ असं. तर मग मम्मीचं म्हणणं यायचं की नाही तू शिक. तर मग मामा इथे आले बाप कंपनीमध्ये, त्यांनी व्हिजिट दिली. तर मामा आल्यानंतर मामांनी चौकशी केली असं असं. तर मामांनी पप्पांना समजवायचा प्रयत्न केला की कल्याण होईल, चांगलं होईल पोराचं, तुम्ही घ्या ॲडमिशन. पप्पा काय म्हणायचे नाही. तर पप्पा मला पर्सनली पण मला म्हणायचे की भाऊ नको नाही का, आता पास म्हणजे नाही का, मला एवढं बघवत नाही म्हणे सगळ्या गोष्टी, तर मग नको हे करू. पण मम्मी तर पप्पा तर मग बाचाबाची व्हायची नाही का या गोष्टीवरनं, की मम्मी म्हणायची की नाही करू द्या त्याला, असं असं म्हणजे नाही का, BCA करू द्या किंवा काय, बाप त्यावेळेस तुला कंपनी कोणाचं ॲडमिशन. ऐकावं असं वाटलं, की पप्पांचं ऐकावं की मम्मीचं ऐकावं? कारण की 50-50% होतं ना. मम्मीचं ऐकलं की शिक्षण घ्यावं, मग पप्पा नाराज होणार. मग त्या टायमाला तू काय निर्णय घेतला? नाराज होण्याची गोष्ट नव्हती. पण मग किती नाही म्हटलं तर सगळ्यांचं एक आता पप्पा एक साईडला होते आणि मम्मी, मामा, बाकीचे माझ्या घरातले बाकीचे काका, माझी जो जॉईंट फॅमिली, तर सगळे एका साईडला होते. तर मग पप्पा एकटे पाडायचे. मग पप्पांचं ऐकावं की घरच्यांचं ऐकावं. पण मग पप्पांना पण घरच्यांनी म्हणजे घरच्यांनी काय केलं, सगळ्यांनी पप्पांना समजून सांगितलं. तर मग त्याच्यामुळे हे होऊन गेलं नाही, कव्हर होऊन गेलं ती गोष्ट, की घेऊन द्या ऍडमिशन. मग बाबांनी ते सगळेच म्हणे की घेऊन दे, घेतो ऍडमिशन, होऊन दे, करतोय तर करू दे. मग मी पण पप्पा म्हणायचं करतो मी, काय अडचण नाही. तर मग पप्पा म्हणे ठीक आहे कर. मग त्याच्यानंतर पप्पा एकदा इथं कंपनीत आले, पप्पांनी पण व्हिजिट दिली. मग पप्पा म्हणे ठीक आहे कर. मग त्याच्यानंतर मी ॲडमिशन घेतलं, झालं बाप कंपनीतला प्रवास चालू. ओके. आता तू सध्या 3rd इयरला आहे, तर मग बाप कंपनीमध्ये आता तू कोणत्या पोझिशनला आणि काय काम करतोय? मी आता 3rd इयरला आहे. तर मी 2nd इयरला असतानाच मी पायथनवर काम केलं. RFID स्कॅनर असो, ह्या त्या गोष्टी बऱ्याचशा गोष्टींवर काम केलं. त्याच्यानंतर मी अँग्युलरवर काम केलं, अँग्युलरला होतो. तुला त्याच्यानंतर मी आता म्हणतात मार्केटिंगसाठी खऱ्या काम खुऱ्या करतो. प्रोजेक्टचा अनुभव घेत आहे तो, लाईव्ह प्रोजेक्टचा. तर तू कोणत्या प्रोजेक्टवर काम केलंय सांगशील आम्हाला? मी तसं जर बघितलं तर VMS कंट्रोल पॅनलला होतो. पण मला ते काय एवढं हे नव्हतं होत, कारण की त्या गोष्टीच लोड यायचा मला. त्याच्यामुळे मी तिथनं वगळून घेतलं स्वतःला. म्हटलं नको उगाच, म्हणजे काय काय व्हायचं, मला ते सण एवढ्या गोष्टी म्हणजे नाही का ग्रास्पिंग होत जास्त, नव्हतं. जास्त हे नव्हतं. त्याच्यामुळे मी जास्त त्याच्यात इंटरफेअर पण नाही केलं. त्याच्यानंतर मग मी पायथन चालू केलं. पायथन मला सरांनी प्रोजेक्ट दिले, त्या प्रोजेक्ट मी काम करायचो, त्याच गोष्टी मग बाकी. ओके, चालतंय. आणि मग आता तू बाप कंपनीत आल्यापासून खूप चांगली तरक्की केली. मग यावर तुझे पप्पा चांगलेच आनंदित असतील ना, की आधी तुला विरोध दर्शवत होते नाही का, नको बाबा आपला घरचा व्यवसाय आहे, नाही, मी तोच जेव्हा चांगला हे कर. ऍडमिशन घेतलं ना त्याच्यानंतरच 1-2 महिन्यानंतर माझ्या पप्पांचं निधन झालं. त्याच्यामुळे मग पप्पांचं आता असते तर मग त्यांना चांगलंच वाटलं असतं. चांगलंच वाटलं असतं, बरोबर. म्हणजे तू चांगल्याच स्ट्रगल करून आलेला आहे ते, म्हणजे पप्पांचं पण ऐकलं तर.
पण तुझ्या मनात एक कुठंतरी कमकुवत असेलच की नाही का, अरे मी पप्पांचं ऐकावं लागत होते की घरचा बिझनेस मी चांगला मोठा करावा लागत होता, मम्मीचं ऐकून पप्पा एक्सपायर झाले. मग तू आता पप्पांच्या रेश म्हणजे काय, एक पप्पांना जर श्रद्धांजली व्हायची असली तर तू तुझं मोठं स्वप्न काय की का अरे हा तू हे अचीव केल्यानंतर खरंच माझ्या पप्पांना खूप आनंद होईल. तसं जर बघितलं ना, माझं अस्तित्व पप्पांमुळे, हा की माझं काही स्वप्न होतं असं काही नव्हतंच. कारण माझ्या पप्पांनी माझे स्वप्न पप्पा असतानाच पूर्ण करून गेलते. असं काही नाही ठेवलेलं का माझ्यासाठी की मला मी स्वप्न म्हणून काही जगतच नाही, हा की जे करायचंय ते मला अस्तित्वात करायचंय. बरोबर. त्याच्यामुळे मी जे करणार आहे ते माझ्या स्वतःच्या हिमतीवर करणार आहे. हम्म, त्याच्यामुळे मी असं कधीच नाही विचार केला की माझं हे स्वप्न आहे आणि हम्म, मला हे पूर्ण करायचंय. मी फक्त विचार केला बाबा हा अशी अशी गोष्ट करायची, ती मला करायची, मी करणार आहे ना. हम्म, असं आहे ना, की सपोज मला माझ्या बिझनेसमध्ये बघ ज्यावेळेस पप्पांचं हे झालं ना, ज्यावेळेस पप्पांचं निधन झालं, त्यावेळेस माझ्या मम्मीने डायरेक्ट एक स्पष्ट म्हणजे घरच्यांनी सगळ्यांनी एकच निर्णय घेऊन टाकला की जे काय आहे ना हम्म, ते विकत चालायचं नाही का हळूहळू. हम्म, पण मग जे कारण की हा याच्या इकडे पाळणार नाही लगेच नाही का. हम्म, तर मग सगळ्यांनी तो निर्णय घेतला. त्याच्यानंतर एक 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 वस्तू कमी करत चालले, एक काही गोष्टी विकून टाकल्या असं तसं. हम्म, मग मी पण समजून घेतलं की इकडं लक्ष द्यावं असं. हम्म, पण मग आता आता असं वाटतं की नाही का, ठीक आहे काय नाही, दोन्ही पण साईड बिझनेस जरी केला असेल तरी तिकडे सक्सेस होतो, इथं पण आहे तर इथं पण सक्सेस आहे. हम्म, असं काही वाटत नाही मला, कधी खंत नाही वाटत की मी चुकीचा निर्णय घेतलाय हम्म. कोणता. आता साधारण पाहायला गेलं तर नाही का, शहरातली मुलं जास्त अशी टपोरे असतात. तू एक संगमनेर शहरातून आलेला आहे. मग आपण नाही का आपल्या गावाकडल्या भाषा म्हणतो काय, शहरातल्या मुलं जास्त असा माज असतो गाडीचा, नंतर हे ते नशा तर नाही म्हणता येणार, पण प्रत्येक नाही का अरे चिल लाईफ जिंदगी असली पाहिजे, म्हणजे हम्म. चांगलं सुकूनवाली लाईफ असली हा पाहिजे. बरोबर. मग तू इकडे आपल्या खेडेगावात आला, इथं सगळीकडे कुसळच होते आणि हे कंपनीत तू ऍडमिशन घेतलं, मग तेव्हा तुला असं मनात वाटत नव्हतं का अरे मी एवढं भारी एक चांगली लाईफ सोडून मी एक इकडे माझं हे करण्यासाठी येतोय, शिक्षण घेण्यासाठी येतोय. अगदी बरोबर आहे तुझं, खरं आहे सगळं हे. पण जर असा विचार केला तर हम्म, मी माझं जे पहिली ते चौथी शिक्षण आहे हे हम्म, सह्याद्रीला घेतलं, हम्म, सह्याद्री शाळेत. तर माझ्या घरच्यांना समजून गेलं होतं हम्म. की आता हा हाताच्या संगमनेरमध्ये बाहेर. जातोय, हा संगमनेरमध्ये जातोय, हाताच्या बाहेर नाही, हा संगमनेरमध्ये जातोय. हा त्यांना सगळ्या परिस्थितीची जाणीव झाली की बाबा घरी असं असं आहे, चांगलं आहे नाही का, घरी बरं आहे ना गरीब माझ्या. चांगलं होतं. तर मग की हे वाया जात म्हणजे हा हा एक एक गोष्ट ना बरोबर, पोरांमध्ये मित्रांच्या गेल्यानंतर काय संगतीत हा लागले ना संगतीत बरोबर येऊन गेल्यानंतर जात. हा असं असं होईल नाही का. हम्म, तर मग घरचे बोलायचे की नाही असं तसं. मग पप्पांनी डिसिजन घेतला, म्हणजे काकांनी, तेव्हा हा काकांनी डिसिजन घेतला माझ्या चुलत्यांनी, हा की काका म्हणे की याला आत्ममलिकला घालू नाही का. हम्म, तर कोपरगावला हॉस्टेल होतं हम्म. आत्ममलिकचं. त्यावेळेस मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदी घराच्या बाहेर हॉस्टेल पडलो होतो, घराच्या ते बाहेर पण पडले. कमी वयात एकदम. म्हणजे हा त्यावेळेस काही समजत पण नव्हतं बरोबर. एवढं. त्यावेळेस मग मी तिथं 2 वर्ष राहिलो हम्म, आत्ममलिकला. त्याच्यानंतर घरच्यांना वाटलं की झालाय आता बदल झालाय भरपूर. हम्म, मग त्याच्यानंतर मग मला त्यांनी घरी नाही आणलं. बरोबर. तर माझ्या मामाकडे, माझ्या मामा जोरवेला आहे. हम्म, तर माझ्या मामाला तिकडे माझ्या मामाकडे शाळेत घातलं मला. किती 7वी पासून ते 10वी पर्यंत मी बर. तिकडे होतो मामाच्या हम्म, इथं. मग मामाच्या इथं शिक्षण घेतलं बाकीचं जे असेल ते. त्याच्यानंतर मग पप्पा म्हणायला लागले की बाबा आता मोठा झालाय बाबा, तुला हम्म, समजत आहे, मग तू ये इकडं नाही का. बर. तर मग पप्पा मला 10वीचा पेपर झाला शेवटचा, 10वीच्या पेपरच्या टाइमला कोरोना आला होता. हा बरोबर. त्याच दिवशी मला पप्पा संध्याकाळी पेपरवरून आलो आणि पप्पा न्यायला आले मला हा संगमनेरवरून. हा संगमनेरवरून जोरवेला न्यायला आले हा की बाबा चला आता. चला. तर मग मी इकडं आलो. हम्म, इकडं आलो तर मग आता ऍडमिशन कुठं घ्यायचं कुठं घ्यायचं, मग हम्म, मी ज्ञानमातेला ऍडमिशन घेतलं. हम्म, आणि सगळ्यात मोठी गोष्ट की मी जे राहिलो ना बाहेर, हम्म, घरापासून लांब राहिलो ना, हम्म. मामाकडे राहिलो, त्या गोष्टीचा मला फायदाच झाला. हा बरोबर. कारण की माझ्या मामाची तर काय मला काम बिम नव्हतं, कारण घरी हम्म, काम असायचं म्हणजे माझ्या घरी भरपूर गाया वगैरे सगळं, हम्म, ट्रॅक्टर वगैरे, त्यामुळे घरी काम असायचं. तर मग मामाकडे जेव्हा राहिलो मी त्यावेळेस मला त्या गोष्टीत फायदा झाला. कारण की मामाकडे राहिल्यामुळे मामा मला, आणि मामा घाबरायचं पण मी, हम्म, पण मामापेक्षा जास्त पप्पांना घाबरायचं. हम्म. तर मग त्यांनी मला बाहेर ठेवल्यामुळे काय फायदा झाला की मला जे खेड्यात आहे ना, मी हम्म. खेड्यापुरताच मर्यादित राहिलो. मी जर हा संगमनेरमध्ये राहिलो असतो ना तर मला बाकीच्या गोष्टी पण समजल्या असत्या, पण मला ते नाही समजलं तोपर्यंत. हम्म. पण त्या गोष्टीचा मला असं वाटतं की मला आज फायदा झाला, फायदा कारण की झाला. मला हा चांगल्या मित्रांची संगत लागली. हा वाईट हा मित्रांची संगत नाही लागली. तर मी ते जर शहरात राहिलो असतो, हम्म, संगमनेरमध्ये राहिलो असतो, हम्म, तर कदाचित मला वाईट संगत लागली असती. हम्म, वाईट गोष्टींचा मी याच्यावर गेलो असतो, मार्गावर गेलो असतो. हम्म. पण मग त्या गोष्टीपासून मी लांब राहिलो, याचा मला फायदा झाला, 100% फायदा झाला. हा बरं, तू आता म्हणतोय की पप्पा म्हणत होते की घरचा व्यवसाय सांभाळ घरचा. हम्म. मग घरी तुमचा कोणता व्यवसाय होता बरं, म्हणजे काय काम करायचे पप्पा? व्यवसाय असा की आमचं वॉटर सप्लायर्स होतं, हम्म, आणि शेतीचे पण कामं म्हणजे ट्रॅक्टर वगैरे सगळं. आणि त्यावेळेस 2016मध्ये हम्म, 16मध्ये आम्ही 2 ट्रॅक्टर घेतले होते. हो. त्यावेळेस असे म्हणजे नाही का, हम्म, पप्पा ते पण त्यांना पण काय वाटायचं की आता बघणार कोणतरी हवं नाही का. हम्म, हम्म, आणि
मला सगळ्यात मोठं म्हणजे जॉईंट फॅमिलीचा लय मोठा आदर होता. आदर, म्हणजे हा. आज पण मला तेवढाच आदर आहे जॉईंट फॅमिलीचा. कारण की मी जॉईंट फॅमिली मधून बिलॉंग करतो, मला माहिती आहे हा, की बरोबर. त्याचे फायदे काय आहे. हम्म. कारण की मला आज कोणती पण माझ्या वाईट वेळ असो नाही चांगली वेळ असो, मला माझ्या घरचे सपोर्ट करणार हा, आहे. बरोबर. ना माझे काका करणार आहेत, माझे आजोबा करणार आहेत, बरोबर. ना मला तिसरा माणूस करणार आहे हम्म. ना. मग त्याच्यामुळे मला असं वाटतं की जो माझा बिझनेस होता ना, हम्म. तर तो बिझनेस चांगला होता तसा. हम्म. पण मग मीच आता त्या बिझनेसला एक टर्न दिला नाही का, हम्म. की आता भरपूर झाले. तर मग मी माझा पाण्याचा व्यवसाय बंद करून मी अर्थ मोवर्स आणि सप्लायर्स मध्ये घुसलो. हम्म. तर मग मी आताच दसऱ्याला नुकतीच मी माझ्या म्हणजे त्या व्यवसायात हे घालू नाही का, काय म्हणतात, इन्व्हेस्टमेंट केली, हा. इन्व्हेस्टमेंट केली आणि टर्न झालो. हम्म. मग आता कसं जे बेसिक लेवलला चालायचं ते आता जरा चांगल्या लेवल चांगल्या चालतंय. लेवल करता, हा, मग त्याच्यामुळे मग काका पण लक्ष देतात त्या गोष्टीकडं. मला आम्ही 5 जण भाऊ आहेत, म्हणजे सख्खे आम्ही 2 जण आहेत आणि माझ्या काकांना 3 मुलं आहेत, ते 3 जण आहेत. मग त्याच्यामुळं ना आमच्या 5 जणांमधलं एक जण म्हणजे त्यांना असं वाटतं, म्हणजे घरच्यांचं एक तुला सांगतो, हा. शिकले तर 5 जण शिकू आणि नाही शिकले तर एखादा नाही शिकणार ना 5 एखादा नाही जणांमधलं. बरोबर, हा. तर मग त्यासाठी असं घरचं बाकी त्याच्यामुळे आम्ही तो बिझनेस फक्त थोडा लावून धरलेला आहे, बाकी काही नाही. बरं, तुझ्या कौटुंबिक बद्दल थोडी माहिती सांगशील का? जॉईंट फॅमिली म्हणतो आणि आताच्या काळात कसं आहे, म्हणजे जॉईंट फॅमिलीला कोणी महत्व देत नाही, नाही का? आता कोणी पण आलं की म्हणतात, म्हणजे घरात एखादी नवीन सुनबाई आली तर लगेच फाटे फुटले जातात, आई वडील बाजूला केले जातात. आता तुला पण 5 भाऊ आहेत आणि पप्पा आणि त्यांनी, म्हणजे पप्पा तर सगळं करून गेलेले आहेत, बरोबर. आणि तुझी जॉईंट फॅमिली होती. मग आता तू पुढे ती जॉईंट फॅमिली टिकवण्याचा प्रयत्न करशील का? नक्कीच. आणि कुटुंबाबद्दल थोडी माहिती सांग, म्हणजे जास्त सपोर्ट कोण करतं, काका काय करता आणि तुझा भाऊ काय शिक्षण घेतो, असं. नक्कीच नक्कीच. ते काय माहिती का, मी माझ्या घरात मी मोठा आहे, तर मी माझ्या घरातला करताय, बरोबर. मला मी करताय, तर मला माझी जी भूमिका आहे ती मला व्यवस्थित मांडता पण आली पाहिजे आणि मला त्यांच्यासोबत हे पण करता आली पाहिजे. कन्व्हर्सेशन जे असतं ना कुटुंबामधलं, हे लय महत्वाचं राहतं. बरोबर. जर मी सपोज माझा लहान भाऊ आहे, माझ्या लहान भावासोबत जर मी शिव्या देऊन जर बोललो किंवा वाईट बोललो त्याला, तर तो काय म्हणणार आहे, हा आपल्याला हे करायला लागला, हे करून टाका आपण त्याला. तर ही गोष्ट लई मोठी चुकीची होती. माझे काका आहे सपोज, माझे काका असो, माझे आजोबा असो, माझी आजी असो, तर काय होतं, शक्यतो कुटुंबांमध्ये याचं त्याचं ऐकून भांडणं होतं, बरोबर की नाही. पण तेच जर आपल्या घरातले जर पक्की जोट असले हा, तर भांडणं नाही होते. आणि आपल्या घरातलं वातावरण हे आपल्यावर राहतं. हा, बरोबर. मी असं समजतो की माझ्यावर डिपेंड आहे माझ्या घरातलं वातावरण. जर मी चिडचिड केली सगळे चिडचिड करणार, मी जर चांगलं राहिलो सगळे चांगले राहणार. बरोबर. आणि मी जसं वागणार तसे माझ्या मागे 4 जण वागणार. त्याच्यामुळे मी कसं वागायचं याच्यावर माझ्या घराचं चालणार, बरोबर नाही. हे सगळ्यात महत्वाचं आहे, घरातलं कर्तव्य होणं लय महत्वाचं आहे. बरोबर. ज्याच्यावर माझ्यावर जी जबाबदारी ती मी व्यवस्थित पार पाडली पाहिजे, तर मला कोणतरी विचारणार आहे, कोणतरी सांगणार आहे. आणि जर मी तेच जर केलं की गावात जाऊन बसायचं, टाइमपास करायचा, काही शिक्षणाकडे लक्ष न द्यायचं, हे मी पण करू शकत होतो. कारण की म्हणजे घरचा करता माणूस आल्या म्हणजे व्यवहारात सगळे तुझ्याकडूनच चालत असतील ना. पैसा तुझ्याकडे पाहिजे तेवढा तू, म्हणजे जेवढी पाहिजे तेवढी मौज मस्ती करू शकत. बरोबर. आज पण मी माझ्या घरी म्हटलं ना मला इकडे जायचं, असं करायचं, नकार नसणार आहे त्यांचा, कारण मी करतो. पण मीच स्वतःला एवढं हे करतो ना की जास्त वायफळ गोष्टींकडे नाही करायचं. मग तू आताच बोलला की जॉईंट कुटुंब चांगला राहतं, म्हणजे जॉईंट फॅमिली टिकवली तर खूप लांब आणि याचा फायदा पण होतो. मग आता तू सांगतो की पप्पांचा पण व्यवसाय होतो आणि तू आता आयटीचं शिक्षण घेतोय, तर तू येत्या 5 वर्षामध्ये तू स्वतःला कुठं बघतो? मी जर म्हणजे एकंदरीत सांगतो, मी माझा म्हणजे मला जे वाटतं ते सांगतो की मला असं वाटतं की मी थोडे दिवस जॉब करावं, थोडे दिवस, जास्त दिवस नाही. कारण की माझे घरच्यांची अपेक्षा होती ना मी जॉब करावं, की मी शिकावं म्हणून. तर तेवढं शिक्षण घेऊन ठेवलं ना आता की मी तेवढं जॉब करणार. बरोबर. एकदा की मी माझं थोडं सेटल झालो की मी पूर्णतः माझा व्यवसाय मी स्वतः सांभाळणार. आणि म्हणजे मला तरी असं वाटतं की मी स्वतः सांभाळला पाहिजे तो, कारण की माझ्या वडिलांची पण इच्छा होती. आणि एक दिवस मी माझा व्यवसाय टॉपलाच नेणार, कारण की मला माहिती माझ्या व्यवसायात काय ना, आणि मी तेवढं केलंय आणि करून दाखवू शकतो अजून पण. आणि म्हणजे मी एकदम कमी वयात, म्हणजे मी तेव्हा पप्पा गेले तेव्हा, म्हणजे माझं वय आता पण किती कमीच वय, 21 रनिंग असेल, बरोबर. आपल्या 21 नाही 20, माझं 20च वय. तर पप्पा ज्यावेळेस गेले त्यावेळेस माझं वय होतं 18. 18 होतं मी त्यावेळेस, पण मी माझा व्यवसाय तेवढाच लावून धरला होता आणि शिक्षण पण घेत होतो. दोन्ही गोष्टी सोबत केलेल्या आहेत मी. त्याच्यामुळे मला चांगला अनुभव आहे की माझी परिस्थिती काय होती त्यावेळेस आणि माझ्यावर काय बीतत होती. त्याच्यामुळे मी 100% जो थोडे दिवस जॉब करल, त्याच्यानंतर मी माझा व्यवसायात सेटल होऊन जाईल, एवढंच. आता तू या फेज मधून आलेला आहे, म्हणजे चांगला स्ट्रगल करावा लागलाय, म्हणजे तुला कमी वयात नाही का, म्हणजे चांगला डोंगराचा काय म्हणता
सॉरी, कारण की तू कमी वयात खूप मोठे संकट बघितलेले आहेत. कारण की वडिलांचा डोक्यावर हात नसताना तू स्वतःच बघतोय, म्हणजे आईचा विचार करतोय, मामांचा विचार करतोय, म्हणजे सगळ्या कुटुंबाचा विचार करतोय. आणि तुला जॉईंट फॅमिली पण टिकवायची, तुझ्या मागे 4 भावंडे आहेत. आणि मग एवढं सगळं करत असताना आता तू समजा एखाद्या चांगल्या उच्च दर्जावर गेला, तर तू पहिलं म्हणजे तुझं सक्सेस कोणाला समर्पित करशील? आईसाठी की बाबांसाठी? आणि आईने तुला चांगलं एज्युकेशनसाठी खूप चांगला सपोर्ट केला, तर आईची कोणती स्वप्न आहे की तू ती पूर्ण करशील? आता जर असं बघितलं ना, हम्म. की माझे पप्पा एवढे हट्टी पण होते, तेवढे स्ट्रिक्ट पण होते. बरं. त्यांनी जर मला ठरवलंच असतं ना की मला नाही शिकून द्यायचं, की याला हा. घरीच ठेवायचं, तर ते करू शकत होते. हम्म. पण त्यांनी पण एका रस्त्यावर गेल्यानंतर त्यांनी पण असा विचार केला की जाऊन द्या, शिकतोय तो शिकू द्या, नाही हा का. हा हा. आपण नाही शिकलो तर आपले पोरं आपले शिकताय, पोरं म्हणजे शिकतील, ती बरोबर. गोष्ट पण चांगलीच आहे. हम्म. त्याच्यामुळे मी असं नाही म्हणू शकत की माझ्या वडिलांचं की घेणं हम्म. नकार होतं. पण मग किती नाही म्हटलं तर आज आई वडिलांची स्वप्न काय राहतं माहिती आहे का? सगळ्यात पहिली गोष्ट हम्म. की आपले मुलं हे चांगले. आणि माझ्या घरच्यांना अजिबात वाटत नाही की याने एवढं शिकलं पाहिजे आणि त्यांनी तेवढं पॅकेज घेतलं पाहिजे. माझ्या हम्म. घरच्यांना वैयक्तिक असं वाटतं की मी हम्म. फक्त चांगला नागरिक झालो ना, हम्म. तरी आम्ही सुखी. सुखी, हम्म. एकदम सुखी. म्हणजे कधीच मला ते असं म्हणले नाही की तुला एवढे टक्के पडले पाहिजे, 11वीला 12वी तुला एवढे टक्के पडले हा. पाहिजे आणि तेव्हा तुला आम्ही एखादी गोष्ट घेऊन देऊ. हा तू फक्त चांगला राहा, हा. बस एवढंच त्यांचं म्हणणं मग राहायचं. तुला आज पण पाहिजे ते त्यांचं मला देऊन टाक. हा. आज पण त्यांचं मला एवढंच म्हणणं आहे हम्म. की बाबा लय नाही, तुझ्या पुरतं शिक. हम्म. शिकल्यानंतर तू ना बघ, मी आज पण ते जर म्हणजे मी त्यांना जर म्हटलं ना की असं असं आहे, असं असं, तर म्हणजे एवढं पॅकेज भेटेल, तेवढं पॅकेज भेटेल, ते म्हणते आम्हाला त्या पॅकेजची पण घेत नाही, हम्म. फक्त तू चांगला नागरिक हो, हम्म. बस बाकी काहीच नको आम्हाला. माझ्या आईला तर तेवढंच वाटतं मी म्हणजे चांगला मुलगा म्हणून चांगला राहिला मुलगा पाहिजे. म्हणून जगलो ना, हम्म. चांगला नागरिक म्हणून मला कोणी हम्म. नाव नाही ठेवलं पाहिजे, बस. बस. आणि प्रत्येक आई वडिलांचं हे स्वप्न राहतं की आपलं पाल्य व्यवस्थित राहिलं पाहिजे. आणि म्हणजे नाही का काय म्हणतात, पोरं वाईट मार्गाला जाते, त्या वाईट मार्गावर नाही गेलं पाहिजे, हम्म. बस. माझ्या घरच्यांना तेवढंच वाटतं. आणि विशेषतः माझ्या मम्मीला तर तेवढंच वाटतं की मला याच्या 1 रुपयाची पण अपेक्षा नाही, हम्म. फक्त हा चांगला राहिला पाहिजे, माझा भाऊ चांगला राहिला पाहिजे, बस बाकी काहीच नाही. वा, खरंच खूप चांगला संघर्ष केलेला आहे. आणि आईचं पप्पांचं एवढं म्हणजे नाही का तुलना करता बघितलं तर हा, आईचं पण ऐकलं, वडिलांचं पण ऐकलं, आणि जास्त सपोर्ट केला तर बघितलं तर वडिलांनी चांगलं समजून घेतलेलं आहे. आणि मग आता तुला काय वाटतं की तू आता इथून पुढे काय केलं पाहिजे? म्हणजे कसं की तुझ्या भावांना तू शिकवशील की काहींना व्यवसायात घालवशील, की त्यांचं स्वतःचं काही करिअर म्हणजे त्यांची स्वप्न असतील ती कशी पूर्ण करशील तू? नाही, जोपर्यंत म्हणजे आता तसं सांगितलं बघ, मी आता जर त्यांना म्हणलो की हा व्यवसाय पण आपल्यासाठीच आहे, तर ते काय म्हणणार आहे की अरे एवढं सगळं आहे, मग कशाला शिकायचं. कशाला शिकायचं, बरोबर. त्याच्यामुळे मी त्यांना तरी एवढं सांगतो की बघा, तुम्ही जर शिकले नाही हे मी सगळं विकून टाकेन. आता पण मी बरोबर. माझी हीच भूमिका राहील की जर नाही शिकले तर मी सगळं विकून टाकेन. बरोबर. मग बघा म्हणजे तुला तुम्हाला काय करायचं. जसं मम्मीने आड घातली होती हा की तुला हा शिकायचं नसेल तर हा सांग, मी तर मी डायरेक्ट सगळं सगळं विकून विकून टाकी टाकेन. ती. तसंच मग हा. माझं पण अरे तेच पार म्हणणं आहे. डायरेक्ट. हा. माझं पण तेच म्हणणं आहे की जर शिकायचं नसेल मी सगळं विकून टाकतो. पण मला तरी वाटतं की बघ, एखादा बाबा बघ, हाताची बोटं पाची सारखे नसतात, बरोबर. एवढं तर मान्य आहे. तर एखादा नाही शिकू शकत, हम्म. त्याचं समजून घेऊ शकतो आपण. त्यासाठी पण सगळे पाचीच्या स्वतः पाची एका त्यासाठी व्यवसायात उतरले तर नाही प्रॉब्लेम नाही नाही करते. नाही पाचीच हा. नाही ऐकत मी. एक तर मग ते बघ, जो शिकणार आहे हा. तर मी शिकून जाणार, हम्म. जो एकदम फार शेवट लेवलला, नेक्स्ट लेवलला जो शिकणारच नाही, त्यासाठी मी स्वतः त्यासाठी त्याचं पण चांगलंच करून हा, ठेवणार. की बरोबर. माझे बघ, मी असं समजतो, मला 1 भाऊ नाही 5 भाऊ आहे. आम्ही बरोबर. 5 जण आहेत, आम्ही सख्खे भाऊ आहेत असं समजतो. त्यामुळे मी सगळ्यांचाच विचार करून चालतो. त्याच्यामुळे मला सगळ्यांचंच बघणं आहे की असं नाही की एकाला शिकवलं दुसऱ्याला परत हा. असं नाही करणार. सगळ्यांचं जे असेल ते सगळं म्हणजे जर म्हणजे मी सख्या भावाला मोठं करायचं आणि चुलत्याचे मुलं मागे नाही नाही ठेवता, असं नाही, कधीच असं नाही. नाही करायचं. मग हा. जी जॉईंट फॅमिली ती राहणारच ते नाही. राहणारच नाही, ते बरोबर. मग अशाच गोष्टीमुळं असा वाद होतो की जरी माणूस बोलता बोलता जरी बोलून गेला नाही गोष्टी, तरी माणसाच्या मनात खंत राहते ती की बाबा हा असा असा बोलला. म्हणजे आता बघ, मला घरात भाऊ म्हणते, तर मग काकांते ते काय म्हणणार आहे, भाऊ असं असं म्हणतो की की एकाला शिकवायचं एकाला राहून द्यायचं. तर असं नाही. मी त्यांना काय सांगितलं सगळ्यांना पहिल्यापासून, तुम्ही शिका, काही पण शिका, पण शिका. शिकले बघ, आज शिक्षण पण वाया जाणार नाही आणि असं पण नाही की घरी काय नाही शिकले तर आपल्याला पर्याय आहे ना. बरोबर. मी पण हीच गोष्ट लक्षात घेऊन चालतो की नाही शिकलो तर पर्याय आहे. पण शिक्षण जोपर्यंत करायचंय, जेव्हा शिक्षणाचं एकदा वय निघून गेल्यानंतर शिक्षण करण्यात काहीच मजा राहत नाही. बरोबर. ज्या वेळेस जी ती गोष्ट झाली पाहिजे तर त्या गोष्टीला महत्व राहतं. जर बरोबर. ती गोष्ट झाली नाही तर त्या गोष्टीला महत्व काहीच राहत अर्थ नाही. राहत नाही. हा, बरोबर. मग आता तू काय करणार आहे आता? म्हणजे बाप कंपनी तुला किती फायदा झाला शिक्षणाचा पण आणि
सध्या तू काय करतोय, म्हणजे नाही का तुला आता 3 वर्षानंतर तुला तर जॉब भेटणारच आहे. मग जॉब करता करता अजून काही स्वप्न आहेत का, म्हणजे ती तुला पूर्ण करायची? बाप कंपनीमुळे मला फायदा, नक्कीच फायदा झाला. हम्म. कारण की बघ, मी तुला म्हंटल मामाच्या इकडे होतो. हम्म. जसं मी मामाच्या तिकडे होतो ना, तसं मी आज बाप कंपनीत आहे. हम्म. का माहिती का? हम्म. की तिकडे खेड्याकडे होतो, त्याच्यामुळे मला काही गोष्टी समजत नाही. आज मी इथं आहे ना, हे पण एक खेडच आहे ना, पण आज मी संगमनेर पासून लांब आहे, बरोबर. एका गावात आहे. हा हा. ह्या गावात आहे ना, या हम्म. गावात कोणतीच गोष्ट भेटत नाही. हा बरोबर. आणि या गोष्टीचा मी सांगतो तुला 100% फायदा झाला. मी जे चांगला नागरिक घडलो ना, हम्म. त्या बाप कंपनीमुळे घडलो असं पण म्हणत. वा. कारण की म्हणजे जे वय असतं ना, जे माझं वय होतं ना हा आत्ताचं, बरोबर. आता बघ सगळ्यांचं ह्या वयात मुलं मुलं एक तर चांगल्या Divert रस्त्याला होतात. डायव्हर्ट होऊन Divert जातात. होऊन 2 जातात. रस्ते, एक तर चांगलं मग करायचं नाही तर वाईट हा, मार्गाला तर लागायचं. मग मी असं समजतो की बाप कंपनीमध्ये आल्यामुळं हम्म. मी जर दिवसभर इथं गुंतून राहिलो ना, हम्म. की सकाळी आल्यानंतर संध्याकाळीच घरी जाणं, हम्म. या गोष्टीचा मला नक्कीच फायदा झाला. हम्म. आणि ज्यावेळेस संध्याकाळी घरी जातो ना, हम्म. दिवसभरचा स्ट्रेस राहतो ना, म्हणजे हम्म. दिवसभर ते थकून जातो माणूस कम्प्युटर तिथं. स्क्रीन समोर बघायचे, बसून डोळे बसून दुखतात. थकून जातं. तर मी असं समजल की दिवसभर थकून गेल्यानंतर घरी गेल्यानंतर फक्त जेवण झोपून घ्यायची एवढीच वासना राहिली. त्याच्यावरती काहीच करायची वासना राहिली. त्याच्यामुळे मला मी कधी त्याच्यानंतर म्हणजे ज्यावेळेस बाप कंपनीत नव्हतो ना, म्हणजे 11वी-12वीला ज्या सुट्ट्या राहायच्या ना, त्या टायमिंग मध्ये मी ना म्हणजे नाही का, काय म्हणतात, माझ्या घरात म्हणजे मी घरचं बघायचो ना सगळं. सगळं म्हणजे मी टँकर वगैरे मीच बघायचो. मी काय मग त्याच्यामुळं काय व्हायचं की मी गुंतून राहायचो. पण मग एक टाइम असा आलता ना, तर कोरोनामध्ये सगळं बंद होतं, फक्त पाणी चालू होतं. पाणी चालू होतं. अत्यावश्यक म्हणजे तेवढं चालू होतं. हम्म. बाकी मग त्यावेळेस काय व्हायचं की सगळे कट्टे येऊन बसायचे नाही का. तर त्या गोष्टी तिथं थोडं हे झालतो. पण परत जेव्हा इकडे आलो कंपनीत आलो, कंपनीत आलो ना, तिथून पण बंद झालं. म्हणजे मी पुढे बसायला जात नाही, पुढे बसणं नको, कोणामध्ये येणं पण नको. जेवढं असेल तेवढं तसंच एवढंच, बाकी काही नाही. मग आणि स्वप्न जर बघितले तर स्वप्न काही नाही माझे तसे. माझ्या वडिलांनी माझे स्वप्न सगळे पूर्ण केले. जे माझे जे म्हणजे काय म्हणतात त्याला, की गरज होती भाऊ, की एखादी गोष्ट असावी. त्या गोष्टी गाडी, बंगला, घर सगळं करून ठेवलं. माझ्या पप्पांनी घर बांधून ठेवलं, गाडी घेऊन ठेवली, सगळं माझी जेव्हा इच्छा होती तेवढं. फक्त जे असेल ना, ते आता याच्यानंतर माझ्या आईसाठी असेल, की जे माझ्या आईचे स्वप्न आहे ते माझे स्वप्न असणार आहे. माझे वैयक्तिक आता काही स्वप्न नाही, कारण की जे होते ते स्वप्न पूर्ण झाले. त्याच्यामुळे मला तरी असं वाटतं की आता ठीक चाललंय बाबा, काही मला कोणत्या गोष्टीचं टेन्शन पण नाही. जे आहे ते सगळं चांगलं व्यवस्थित चाललंय. आणि जसं तू म्हणतो बाप कंपनीमध्ये 3 वर्षानंतर आता काय करणार, 3 वर्ष थोडे दिवस जॉब करा, त्याच्यानंतर मी माझ्या घरी सेटल होऊन जाईन, बस बाकी काय नाही. वा, एक नंबर. तर खूप भारी वाटलं आदेशशी बोलून. तिचे ज्या परिस्थितींना तो सामोरे गेला ते तर खूप वेळा म्हणजे आपल्या याच्यात समजलंच असेल आपल्या पॉडकास्ट मध्ये. म्हणजे कमी वयातच वडिलांचा आधार नव्हता त्याला, तिने वडिलांच्या रेषेवर आणि आईचं ऐकण्यावर तिने आईचं ऐकलं. आणि तो आता ह्या बाप कंपनी 3rd इयरला शिकतोय. तिची स्वतःची स्वप्न काहीच नाहीये मित्रांनो, वडिलांनी सगळं करून गेलेले. कारण की आपल्या मागं फक्त एक आधार पाहिजे असतो नाही का, आई वडील आणि भावाचा. तर त्याच्या वडिलांनी त्याचे सगळे स्वप्न पूर्ण केलेले. आज त्याच्यासाठी म्हणजे त्याचं काही स्वप्नच नाही का मी गाडी घेतली पाहिजे, बंगला घेतला पाहिजे, असं म्हणजे बाकीच्यांसारखं काहीच नाही. त्याला फक्त असं वाटतं का माझ्या आईसाठी मी चांगला राहिलो पाहिजे, माझे भाऊ चांगले राहिले पाहिजे, आणि आमचं जे जॉईंट कुटुंब फॅमिली ती शेवटपर्यंत अशीच राहिली पाहिजे, म्हणजे असं चांगली घट्ट नाती राहिली पाहिजे. खूप छान वाटलं त्याच्याशी बोलून. थँक्यू आदेश. धन्यवाद. हा. नमस्कार.